घर चालतंय, पण कसं चालतंय हे कुणीच विचारत नाही, असा मोठा आवाज थेट मानसीच्या काळजावर आदळला. मानसी दाराच्या आड उभी होती. तिच्या हातात चहाची ट्रे होती, पण पाय पुढे सरकत नव्हते. सासूचा आवाज होता तो. दर महिन्याला तेच तेच. पगार येतो आणि दुसऱ्या दिवशी संपतो. औषधं, किराणा, लाईट बिल, यापुढे काय करायचं? आई, मी काय करू? अमोलचा आवाज दबलेला. पगार वाढत नाही आणि खर्च थांबत नाही. मानसीने डोळे मिटले. मी आत जाऊ का, की नेहमीसारखी गप्प राहू? ती आत आली. चहा. तिचा आवाज इतका हलका होता की स्वतःलाच ऐकू गेला नाही. सासूने ट्रेकडे पाहिलं, पण मानसीकडे नाही. ठेव तिथे, त्या कोरड्या स्वरात म्हणाल्या. मानसीने चहा ठेवला आणि नेहमीसारखी बाजूला उभी राहिली. आज भाजीवाल्याला परत सांगितलं, उद्या देईन पैसे. सासू म्हणाल्या, किती दिवस उदारीवर जगायचंय? अमोल काही बोलला नाही. त्याच्या वहीत आकड्यांची रेषा चालूच होती. मानसीला वाटलं, ही वही नाही, ही तर घराची वेदना आहे. ती हळूच म्हणाली, आज मी कमी खर्चात भाजी केलीये. क्षणभर शांतता. मग सासूचा टोमणा. हो, ते दिसतंय. तू आल्यापासून घरातलं सगळं कमीच होत चाललंय. तो टोमणा मानसीसाठी नवा नव्हता, पण आज तो जास्तच बोचरा वाटला. आई, अमोल मध्ये पडला. मी प्रयत्न करतोय. सासूने मानसीकडे पहिल्यांदाच नजर टाकली. प्रयत्नांनी घर चालतं का अमोल? मानसीचे हात घट्ट झाले. घर चालवायला पैसा लागतो, पण पैसा आणायला हिंमत लागते. हे वाक्य तिच्या मनात उमटलं, पण ओठांवर आलंच नाही. मानसी मात्र खिडकीजवळ उभी होती. समोरच्या इमारतीतून कुणाचा तरी हसण्याचा आवाज येत होता. आपल्या घरात शेवटचं हसू कधी ऐकलं? तिच्या डोळ्यासमोर घरातले दिवस तरळले. कधी सासऱ्यांची औषधं संपलेली, कधी गॅस संपायची भीती. आजचा घरातला तो संवाद. मानसी, अमोलचा आवाज मागून आला. ती वळली. रागावलीस का? त्याने विचारलं. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, नाही. आई तसं बोलली, मनावर घेऊ नकोस. मानसी शांतपणे म्हणाली, अमोल, आई चुकीचं काही बोलत नाहीये. तो थबकला. घर खरंच अडचणीत आहे. अमोलने डोळे खाली घातले. मला कळतं, तो म्हणाला, पण माझ्या हातातही काय आहे? सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. मानसी त्याच्याकडे पाहत म्हणाली, आपल्या दोघांच्या हातात आहे. तो चकित झाला. काय? मानसी खिडकीबाहेर पाहत म्हणाली, घर चालवणं आपल्या दोघांच्या हातात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी लवकर उठली. स्वयंपाकघरात काम करताना तिच्या डोक्यात विचारांची गर्दी होती. सासू आत आल्या. आज काय बनवतेस? पोहे, मानसी म्हणाली. परत? रोजच स्वस्त स्वस्त. मानसी थांबली. हळू आवाजात म्हणाली, आई, आपण कधीतरी वेगळा विचार करू शकतो का? सासूने भुवया उंचावल्या. कसला वेगळा? मानसीने खोल श्वास घेतला. मी काहीतरी काम करू शकते. क्षणभर शांतता. मग सासू हसल्या. ते हसू उपरोधिक होतं. काम? तुझं काम सून म्हणून घर सांभाळायचं असतं, नोकरी नाही करायची. मानसीने नजर खाली घेतली, पण मनात काहीतरी ठाम झालं होतं. दुपारी मानसी एकटी होती. तिने वही उघडली. आकड्यांची नाही, स्वप्नांची वही. घर बसल्या काय करता येईल? माझ्या हाताला काय येतं? तिच्या बोटांनी नकळत लिहिलं, मी घरासाठी झटणार आहे. संध्याकाळची पुन्हा चर्चा. लाईट बिल वाढलंय. सासू म्हणाल्या. मानसी हळूच म्हणाली, आई, मी थोडे पैसे कमावू लागले तर? सासू चिडल्या. पुन्हा तो विषय. लोक काय म्हणतील? मानसीने पहिल्यांदाच सरळ उत्तर दिलं, लोक घर चालवत नाहीत आई. क्षणभर सगळे स्तब्ध. अमोलने मानसीकडे पाहिलं. त्या नजरेत आश्चर्य होतं आणि थोडी आशा. रात्री मानसीने डायरीत लिहिलं, आज मी बोलले, उद्या मी काहीतरी सुरू करेन.
तिने दिवा बंद केला, पण तिच्या मनात एक प्रकाश पेटलेला होता. हे मशीन पुन्हा काढायची काय गरज होती? सासूचा आवाज स्वयंपाकघरातून थेट खोलीत येऊन आदळला. मानसीचे जुने शिवणयंत्र आईकडून मिळालेलं, आज अनेक महिन्यांनी कपाटातून बाहेर काढले होते तिने. त्या मशीनवर धूळ होती आणि मानसीच्या मनावर जबाबदाऱ्यांचा थर. आई, मी फक्त पाहत होते, मानसी हळू आवाजात म्हणाली. मशीन चालते का नाही ते पाहायला मशीन काढतात. सासूच्या स्वरात चिडचिड होती. घरात आधीच इतका आवाज, त्यात हे. मानसी गप्प राहिली. सुरुवात करायची म्हटली की पहिला विरोध घरातूनच असतो. तिच्या मनात विचार चमकून गेला. रात्री जेवण झालं. सासरे औषध घेऊन झोपले. सासू देवघरात जप करत होत्या. अमोल मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता. मानसी मात्र खोलीत बसून वहीत काहीतरी लिहित होती. काय करतेस? अमोलने विचारलं. मानसीने वही बंद केली. हिशोब, ती म्हणाली. कसला हिशोब? तो हसला. मानसी त्याच्याकडे पाहत म्हणाली, आपल्या घराचा. अमोल थोडा गंभीर झाला. मानसी, तू पुन्हा त्या विषयाकडे चाललीस का? ती थांबली नाही. अमोल, मी शिवणकाम करू शकते. तो दचकलाच. काय? शिवणकाम? हो, ती शांतपणे म्हणाली. वर्क ब्लाऊज शिवायचे. अमोल काही क्षण गप्प राहिला. लोक काय म्हणतील? हा प्रश्न अपेक्षितच होता. मानसीने हसण्याचा प्रयत्न केला. लोक आपलं लाईट बिल किराणा भरत नाहीत अमोल. आईला आवडणार नाही. तो म्हणाला. आईला आवडेल असं सध्या काहीच घडत नाही, मानसी थेट म्हणाली. अमोलने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्या नजरेत भीतीपेक्षा आदर जास्त होता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात नेहमीसारखी लगबग होती. आज गॅस संपेल वाटत आहे, सासू म्हणाल्या. सिलेंडर घ्यावा लागेल. मानसी चहाचा कप ठेवत म्हणाली. आई, मी काही पैसे जमवू शकते. सासू थबकल्या. कसे? मानसीने खोल श्वास घेतला. मी ब्लाऊज शिवणार आहे. क्षणभर पूर्ण शांतता. मग सासू मोठ्याने हसल्या. ब्लाऊज? तू काय शिंपी आहेस का? तो शब्द शिंपी मानसीच्या काळजावर ओरखडा काढून गेला. आई, मानसीचा आवाज थोडा ठाम झाला. कामाला जात नसते, ते काम केलं जातं. हे घर आहे. सासू भडकल्या. दुकान नाही. मानसी काही बोलली नाही, पण तिच्या मनात ठरलेलं होतं, मी थांबणार नाही. दुपारी मानसी शेजारच्या काकूकडे गेली. काकू, ती संकोचात म्हणाली. तुमचा सणाचा ब्लाऊज बाकी आहे ना? काकू चमकल्या. हो ग, टेलरकडे देणार होते, अजून दिला नाही. मानसीने हळूच विचारलं. मी शिवून पाहू का? क्षणभर शांतता. मग काकू हसल्या. तू शिवतेस? आईकडून शिकले, मानसी म्हणाली. पण फार दिवस मशीन हातात घेतली नाही. चालेल, काकू म्हणाल्या. एकदा करून पहा. मानसीच्या छातीत काहीतरी धडधडलं. ही पहिली ऑर्डर होती. संध्याकाळी मानसी मशीनजवळ बसली. मशीनचा आवाज टर घरभर पसरला. सासू स्वयंपाकघरातून ओरडल्या. आवाज बंद कर. मानसी थांबली. अमोल खोलीत आला. रात्री करू नकोस, तो म्हणाला. आईला त्रास होतोय. मानसी त्याच्याकडे पाहत म्हणाली. दिवसा घराचं काम, रात्रीच हे करू शकते. तो गप्प राहिला. फक्त हा एक ब्लाऊज, ती म्हणाली. नाही जमलं तर मीच थांबेन. अमोलने हळूच मान हलवली. रात्री सगळे झोपले. मानसी मात्र मशीन समोर बसली होती. सुई चालू झाली. धागा सरकू लागला. कापडावर डिझाईन उमटू लागलं. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण मनात आशा. हे फक्त ब्लाऊज नाही, हा माझा पहिला पाऊल आहे. सकाळी काकू आल्या. मानसीने थरथरत्या हाताने ब्लाऊज दिला. काकूंनी तो पाहिला, हात फिरवला आणि हसल्या. खूप छान केलंयस मानसी. तो क्षण
मानसीसाठी सोन्यासारखा होता. किती पैसे? काकूंनी विचारलं. मानसी गोंधळली. जसं वाटेल तसं. काकूंनी 2 नोटा तिच्या हातात ठेवल्या, पहिल्या कमाईच्या. मानसीच्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळी सासूने त्या नोटा पाहिल्या. हे काय? त्यांनी विचारलं. मानसी शांतपणे म्हणाली, माझं काम. सासू काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या नजरेत काहीतरी बदल होता. रात्री मानसी डायरीत लिहित होती, आज मी पहिल्यांदा पैसे कमावले, पण हे फक्त सुरुवात आहे. तिने दिवा बंद केला. मशीन शांत होती, पण मानसीचं आयुष्य हलू लागलं होतं. ज्या घरात मशीनचा आवाज नको होता, त्याच घरासाठी तो आवाज आधार बनणार होता. मानसी, आज मशीनचा आवाज नकोय. सासूचा आवाज नेहमीपेक्षा जास्त कडक होता. मानसी उभी राहिली. ती थेट म्हणाली, मी घरासाठीच करत आहे. आज 3रा दिवस होता. काकूच्या मदतीने आणखी एक ब्लाऊज मिळाला. डोळ्यात थकवा होता, पण चेहऱ्यावर समाधान. आई, फक्त हा शेवटचा हातकामाचा भाग राहिलाय. मानसी नम्रपणे म्हणाली. रोज तेच ऐकते मी. सासू वैतागल्या. घर आहे हे, कारखाना नाही. अमोल वर्तमानपत्रामागे लपला होता, नेहमीसारखा. मानसी काही बोलली नाही, पण आज तिच्या मनात एक प्रश्न ठाम उभा राहिला. हे घर चालवायला माझं काम का चालत नाही? गेल्या काही दिवसात सगळं बदलत होतं. पहिल्या काकूनंतर शेजारच्या मावशी, मग ओळखीची मैत्रीण, मग तिची ओळखीची बहीण. ब्लाऊज शिवण्यासाठी मानसीचं नाव फिरू लागलं होतं. वर्क खूप नीट करते, डिझाईन छान सुचवते, वेळेत देते, हे शब्द तिच्या कानावर पडत होते आणि प्रत्येक शब्द तिला उभं करत होता. पण घरात मात्र त्या शब्दांची किंमत 0 होती. दुपारी सासू शेजारणीशी बोलत होत्या. हो ग, आमची सून आता ब्लाऊज शिवते. त्या स्वरात अभिमान नव्हता, उलट एक विचित्र संकोच होता. घरात बसून पैसे कमावते म्हणे. शेजारीन हसत म्हणाली, हो, परिस्थितीच तशी आहे. सासू म्हणाल्या. मानसी स्वयंपाकघरात उभी होती. ती ऐकत होती, पण ऐकून न घेतल्यासारखी करत होती. परिस्थिती आहे म्हणून करत आहे. तरीही मी काम करताना कुरकुर करत असतात, हे ती मनातच बोलली. संध्याकाळी मोठी ऑर्डर आली. 5 ब्लाऊज, सगळे सणासाठी, डिझाईन वेगवेगळे. मानसी आनंदाने अमोलला सांगायला गेली. अमोल, 5 ब्लाऊजची ऑर्डर आहे. तो चकित झाला. 5? एकदम? हो. मानसीच्या डोळ्यात चमक होती. छान आहे, तो म्हणाला. पण लगेच पुढचा प्रश्न, घरातली कामे कसे करशील? ती शांतपणे म्हणाली, दोन्ही करेल, तू काळजी करू नकोस. तो गप्प झाला. रात्रीचे 12 वाजले होते. घर झोपलेलं, पण मानसी जागी होती. मशीन चालू, हात वेगात, मन एकाग्र. तेवढ्यात सासू उठून आल्या. हे काय चाललंय? त्या चिडून म्हणाल्या. आई, उद्या ब्लाऊज द्यायचे आहेत. मानसी घाबरत म्हणाली, उद्या घराचं काम नाही का? तुला झोपायचं नाही का? मानसी थांबली. हळू पण ठाम आवाजात म्हणाली, आई, घरासाठीच करते हे सगळं. सासू काही क्षण तिला पाहत राहिल्या. घरासाठी की स्वतःसाठी? तो प्रश्न मानसीच्या मनात खोलवर रुतला. पुढच्या दिवशी सकाळी मानसी उशिरा उठली, डोळे सुजलेले. सासूचा टोमणा लगेच. रात्री मशीन चालवून सकाळी झोपायची सवय लागते वाटतं. मानसीने काही उत्तर दिलं नाही. ती ब्लाऊज पॅक करत होती. तेवढ्यात सासू म्हणाल्या, आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत, घर नीट ठेव. मानसी थांबली. आई, आज मला ऑर्डर द्यायला जायचं आहे. सासूचा चेहरा बदलला. माझ्यापेक्षा ते जास्त महत्त्वाचं. तो क्षण निर्णायक होता. मानसी हळूच म्हणाली, घर चालायला तेही तितकंच महत्त्वाचं आहे. दुपारी मानसी बाहेर गेली. परत आली तेव्हा घरात शांतता होती, पण ती शांतता वादळाआधीची होती. सासूने थेट विचारलं, आज माझी अब्रू गेली? मानसी हादरली.
कशी? सगळ्यांसमोर माझी सून बाहेर जाते, घर सोडते, कामाला प्राधान्य देते, हे ऐकावं लागलं. मानसीचा आवाज थरथरला. आई, मी कुठे चुकीचं केलं? सासू जोरात म्हणाल्या. तू सून आहेस. तो शब्द सून आज पहिल्यांदा मानसीला ओझं वाटला. अमोल मध्ये पडला. आई, ती घरासाठीच. गप्प. सासू ओरडल्या. मानसी काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. रात्री मानसी एकटी खोलीत बसली होती. 5 ब्लाऊज सुंदर परफेक्ट तयार करून दिले होते. तिला त्याचे 1000 रुपये मिळाले होते, पण मनात मात्र गोंधळ. यश मिळालं, पण घरात जागा कमी झाली. तिने डायरी उघडली. आज मला समजलं यशाची किंमत असते. दुसऱ्या दिवशी ब्लाऊज शिवायला दिलेल्या बायका खुश होत्या. त्या तिला भेटायला आल्या. आता आम्ही फक्त तुझ्याकडेच ब्लाऊज शिवायला देणार, एक जण म्हणाली. मानसी हसली, पण तो चेहरा घरात टिकला नाही. सासूचा आवाज पुन्हा. आता रोज हेच चालणार? मानसी थांबली. पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं, हो आई. घरात शांतता पसरली. अमोल अवाक झाला. सासू स्तब्ध. मानसी पुढे म्हणाली, कारण घर चालवायला फक्त गप्प राहून उपयोग नाही, काहीतरी प्रयत्न करावे लागतील. अमोलच्या पैशावर घराच्या फक्त गरजा भागतात, पण कधी कधी काही अनपेक्षित अडचण आली तर आपल्याकडे शिल्लक पैसा नाहीये. असं बोलून ती खोलीत निघून गेली. मानसी, आज इकडे बस. सासूचा आवाज आज नेहमीपेक्षा वेगळा होता, जास्त थंड आणि तितकाच धोकादायक. मानसी कपड्यांना इस्त्री करत होती. आज घरात पाहुणे येणार आहेत. सासूंच्या माहेरकडच्या बायका, ज्या प्रत्येक गोष्टीत मोजमाप करतात. घर, सून, सवय, प्रतिष्ठा. आज मशीन चालू नकोय. सासू पुढे म्हणाल्या. लोक येणार आहेत. मानसीने मान हलवली. आज माझं काम थांबवायचं. उद्या काय? हा प्रश्न तिने मनातच ठेवला. दुपार झाली. घरात गडबड सुरू झाली. स्वयंपाकघरातून फोडणीचा आवाज, हॉलमध्ये खुर्च्यांची मांडणी आणि सासूच्या आवाजातली सततची घाई. मानसी, भाजी आणलीस का? मानसी, पाणी ठेव. मानसी, ओट्यावर कपडे पडलेत. ती सगळं करत होती नेहमीसारखी, पण आज तिच्या मनात एक वेगळीच खळबळ होती. कारण सकाळीच तिला एक फोन आला होता. मॅडम, आपण उद्या सोसायटीच्या हॉलमध्ये एक छोटं प्रदर्शन ठेवतोय. तुमचे ब्लाऊज ठेवणार का? तो आवाज तिच्या आयुष्याला दिशा देणारा होता. प्रदर्शन, तिच्या कामाचं, तिच्या नावाचं. ती काही बोलली नव्हती, पण मनाने होकार दिला होता. पाहुण्या आल्या. हसणं, बोलणं, तुलना. तुझी सून काय करते? एक नातेवाईक सासूला विचारत होती. सासू थोड्या वेळ गप्प राहिल्या, मग म्हणाल्या, घरचं बघते. मानसीला जणू कुणीतरी कानाखाली मारली असं वाटलं. ती हॉलच्या एका कोपऱ्यात उभी होती, पण त्या क्षणी तिला वाटलं, मी घरातच नाही. म्हणजे नोकरी नाही. त्या बाईने पुन्हा विचारलं. नाही. सासू म्हणाल्या, काय करणार? परिस्थिती. त्या शब्दात परिस्थिती नव्हती, ती होती लाज. मानसीच्या हातातून ट्रे निसटता निसटता वाचला. थोड्याच वेळात दुसरी बाई म्हणाली, ऐकलंय तुमची सून शिवणकाम करते म्हणे. सासूचा चेहरा ताठर झाला. अगं, ते फक्त वेळ घालवायला. त्या हसत म्हणाल्या, छोटं मोठं. तो शब्द मानसीच्या काळजात घुसला. मशीनचा आवाज घरभर असतो. कोणीतरी म्हणालं. आजकालच्या सुना. सगळ्या हसल्या. मानसीच्या कानात एकच आवाज घुमत राहिला. आजकालच्या सुना. ती स्वयंपाकघरात आली. हात थरथरत होते. डोळ्यात पाणी साठलं होतं. मी हे सगळं घरासाठी करते. आणि आज तेवढ्यात अमोल आला. काय झालं? त्याने विचारलं. मानसी काही बोलली नाही. आई, थोडं जास्त. तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. मानसीने त्याच्याकडे पाहिलं. अमोल. तिचा आवाज शांत होता, खूपच शांत. मी उद्या प्रदर्शनात जाणार आहे. तो चकित झाला. काय?
आईला सांगितलंस? नाही, ती म्हणाली, आणि कदाचित सांगणारही नाही. संध्याकाळ झाली. पाहुणे गेले. सासू थकून खुर्चीत बसल्या. आजची अब्रू सांभाळायला नाकी नऊ आले. त्या म्हणाल्या. मानसी समोर उभी राहिली. आई, ती म्हणाली, आज तुम्ही माझा अपमान केला. सासू चमकल्या. काय, मी? हो, मानसी ठामपणे म्हणाली. तुम्ही म्हणालात मी फक्त वेळ घालवते. सासू चिडल्या. समोर लोक होते, काय बोलायचं होतं? मानसीचा आवाज पहिल्यांदा उंचावला. माझं काम. घरात शांतता पसरली. अमोल अवाक. सासू थोडा वेळ गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, तू सून आहेस, घराची इज्जत तुझ्यावर आहे. मानसी हसली, कडू हसू. आणि घर चालवण्याची जबाबदारी ती माझ्यावर नाही का? सासू काही बोलल्या नाहीत. रात्री मानसीने तिचे ब्लाऊज काळजीपूर्वक पॅक केले. 10 डिझाईन्स, 10 स्वप्न. अमोल दारात उभा होता. मी येऊ का सोबत? त्याने विचारलं. मानसीने त्याच्याकडे पाहिलं. नको, ती म्हणाली. उद्या मला स्वतः उभं राहायचं आहे. दुसऱ्या दिवशी सोसायटी हॉलमध्ये गर्दी होती. वेगवेगळे स्टॉल, दागिने, खाद्यपदार्थ, कपडे. मानसीचा स्टॉल लहानसा पण नीटनेटका. पहिली बाई आली. हे ब्लाऊज कुणी केलं? मानसीने उत्तर दिलं, मी. छान आहे, ती म्हणाली. किती? मानसीने किंमत सांगितली. बाईने क्षणाचाही विचार केला नाही. 2 पॅक करा. मानसीच्या हातात थरथर होती, पण डोळ्यात आत्मविश्वास. एकामागोमाग एक बायका येत गेल्या. डिझाईन वेगळं आहे, फिटिंग चांगली आहे, ऑर्डर घ्याल का? मानसीच्या वहीत नावं भरत गेली. आज ती फक्त सून नव्हती, ती व्यावसायिक होती. संध्याकाळी घरी परतली, थकलेली पण तेजस्वी. सासू हॉलमध्ये बसल्या होत्या. कुठे गेली होतीस? त्यांनी विचारलं. मानसीने पॅकेट टेबलावर ठेवलं. माझ्या कामावर. सासूने ते उघडून पाहिलं. ब्लाऊज, पावती, ऑर्डर लिस्ट. क्षणभर त्या गप्प राहिल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, लोक काय म्हणतील? मानसी शांतपणे उत्तरली, आज लोकांनी खरेदी केली. घरात पुन्हा शांतता, पण ही शांतता वेगळी होती. रात्री मानसी डायरीत लिहित होती. आज अपमानाची रेषा ओलांडली गेली. आता मागे फिरणं शक्य नाही. तिने पेन ठेवला आणि स्वतःशीच म्हणाली, मी थांबणार नाही. जिथे तिला लपवलं गेलं तिथे तिने स्वतःला उघड केलं. आजपासून काही गोष्टी स्पष्ट करूया. मानसीचा आवाज मोठा नव्हता, पण त्या आवाजात गोंधळ नव्हता, निर्णय होता. हॉलमध्ये सगळे बसले होते. सासू खुर्चीत ताठ, सासरे शांत, अमोल मध्येच नेहमीसारखा. मानसी उभी होती. मानसी, तुला काय बोलायचंय? सासूचा सूर थंड होता. मानसीने थोडा श्वास घेतला. काल प्रदर्शनात जे घडलं ते फक्त माझ्यासाठी नाही, या घरासाठी होतं. मला भाषण नको, सासू म्हणाल्या. घरात नियम असतात. मानसी हलकेच हसली. म्हणूनच नियमांबद्दल बोलायला बसले. अमोल दचकला. मानसी पुढे म्हणाली, मी या घरासाठी काम सुरू केलं. पैसे आले, घराचा खर्च हलका झाला. हो, पण सासू मध्येच बोलल्या. मानसीने हात वर केला. आई, आज मला पूर्ण बोलू द्या. क्षणभर शांतता. सासू काही बोलल्या नाहीत. माझं काम छोटं मोठं म्हणणं, लोकांसमोर लपवणं, मशीनचा आवाज सहन न करणं, हे मी शांतपणे ऐकलं. तिचा आवाज स्थिर होता, पण काल एक रेषा ओलांडली गेली. सासू थबकल्या. रेषा? कुठली रेषा? मानसी थेट म्हणाली, आत्मसन्मानाची. सासूच्या चेहऱ्यावर चीड आली. घराची इज्जत, घराची इज्जत. मानसीने शांतपणे शब्द उचलला. घर चालवणाऱ्याचा अपमान करून टिकत नाही आई. अमोल अवाक. सासऱ्यांनी पहिल्यांदा मानसीकडे नीट पाहिलं. मानसी, जरा शांत. अमोल म्हणाला. मानसी त्याच्याकडे वळली. अमोल, मी शांतच होते खूप दिवस. तिने पुढे पाहिलं. आता मी ठरवलंय, मी माझ्या कामाबाबत माफी मागणार नाही.
सासू हसल्या, कडू हसू. मग काय, घरात दुकान उघडायचंय? मानसीने टेबलावर कागद ठेवले. ऑर्डर लिस्ट, पावत्या, नोंदी. हे दुकान नाही, ती म्हणाली. हा व्यवसाय आहे. क्षणभर सगळे गप्प. आणि हा व्यवसाय मी वेळ ठरवून करणार आहे. सासूने भुवया उंचावल्या. म्हणजे काय? सकाळी घराचं काम, दुपारी ऑर्डर, रात्री उशिरा नाही. अमोल सुटकेचा श्वास घेतोय हे मानसीला दिसलं. मशीनचा आवाज. ती पुढे म्हणाली, ठराविक वेळेतच. सासू काही बोलणार इतक्यात. आणि एक गोष्ट, मानसी ठामपणे म्हणाली, माझ्या कामाबद्दल लोकांनी विचारलं तर वेळ घालवते असं उत्तर दिलं जाणार नाही. सासूच्या चेहऱ्यावर ताठरपणा आला. मग काय सांगायचं? मानसी थेट म्हणाली, माझी सून व्यवसाय करते. हॉलमध्ये हवा जड झाली. सासरे खोकले. मानसी, ते शांतपणे म्हणाले, तू घरासाठी खूप केलंयस. सासू वळल्या. तुम्ही पण तिची बाजू घेणार? सासरे शांत राहिले. तो मौन. खूप काही बोलून गेला. दुपार झाली. मानसी तिच्या खोलीत काम करत होती. वेळ ठरलेली. मशीन चालू, पण आवाज नियंत्रित. सासू दारात उभ्या राहिल्या. काय शिवतेस? आज 3 ब्लाऊज. मानसी म्हणाली, उद्या द्यायचे आहेत. सासू काही बोलल्या नाहीत, फक्त पाहत राहिल्या. पहिल्यांदा टोमणा नाही. संध्याकाळी शेजारीन आली. मानसी, माझ्या बहिणीसाठी 2 ब्लाऊज हवेत. मानसी हसली. नक्की. सासू समोरच बसल्या होत्या. किती दिवसात? शेजारणीने विचारलं. 4 दिवस. मानसी म्हणाली. शेजारीन गेली. सासू म्हणाल्या, 4 दिवसात होणार? मानसीने डोळे उचलले. हो. त्या उत्तरात शंका नव्हती. रात्री अमोल आणि मानसी बाल्कनीत उभे होते. आज तू वेगळी वाटत होतीस, अमोल म्हणाला. मानसी हसली. आज मी स्वतःसारखी वाटत होते. तो थोडा गप्प. मला भीती वाटत होती. तो म्हणाला, घर बिघडेल की काय? मानसीने त्याच्याकडे पाहिलं. घर तेव्हाच बिघडतं जेव्हा माणूस तुटतो. तो काही बोलला नाही. पुढचे काही दिवस मानसीची शिस्त, वेळेचे नियोजन, कामाचं वाढतं प्रमाण, घराचा खर्च हलका झाला. औषधांची उधारी थांबली. सासू पाहत होत्या, बोलत नव्हत्या. एक दिवस सासूची मैत्रीण आली. तुझी सून काय करते? तिने नेहमीचा प्रश्न विचारला. सासू क्षणभर थांबल्या. मानसी स्वयंपाकघरातून ऐकत होती. ती वर्क ब्लाऊज शिवते. सासू म्हणाल्या, घर बसल्या. व्यवसाय आहे. मानसीचा हात थांबला. डोळ्यात पाणी आलं. हे कौतुक नाही, पण स्वीकार आहे. संध्याकाळी सासू स्वतः मानसीकडे आल्या. उद्या मला 1 ब्लाऊज शिवून देशील का? त्यांनी हळू आवाजात विचारलं. मानसी थबकली. नक्की, ती म्हणाली. त्या एका शब्दात दिवसांचा संघर्ष सामावलेला होता. रात्री मानसी डायरीत लिहित होती, मी स्वतःसाठी उभी राहिले, भांडून नाही, ठाम राहून. तिने पेन ठेवला. खोलीत शांतता होती. मशीन बंद होती. पण मानसीच्या आत एक स्थिर आवाज होता. आता मागे नाही. ती घरासाठी उभी राहिली होती. आज ती स्वतःसाठी उभी राहिली. पण स्वतःसाठी उभी राहिलेली स्त्री सगळ्यांना पचतेच असं नसतं. मानसीचं आयुष्य पुढे काय वळण घेईल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भाग 2 नक्की पहा. कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.